मेजॉरिटी ऑफ द डायव्होर्स केसेस ज्या फाईल होतात त्या लग्नाच्या पहिल्या वर्षाच्या आत. भांडणं तिथून चालू होतात, कारण पहिल्या वर्षामध्ये हे आपण एकमेकांना ओळखत असतो, एकमेकांची परीक्षा घेत असतो की ज्याच्यामध्ये आपलं नातं बनायला लागतं. सो त्यामुळे ते जर का वर्ष दीड वर्षाचा पहिला काळ छान गेला ना तर जनरली ते लग्न लॉंग टर्मसाठी टिकतं. त्याच्यानंतर काय होतं की आपल्याला कळतं आता हा माझा जोडीदार असा आहे, हे असं करणार तसं करणार, याला हे आवडतं ते आवडतं. अगदी साधी गोष्ट आहे ना, म्हणजे तुझ्या घरचा वरण भात आणि माझ्या घरचा वरण भात हा वेगळाच लागतो. ती वेगळी चव एकमेकांना आवडायला हे वेळ लागतो. मग त्याच्यानंतर होतं की प्रेग्नन्सी राहते, मग तोही काळ वेगळा असतो, कारण दोघांची परत रिॲक्शन्स बदलतात. हे नॅचरली प्रोग्रेस होणारी गोष्ट आहे की इथे फार कष्ट नाही करायला लागत. की जसं आपण म्हणलं ना की नातं टिकवायला कष्ट करायला लागतात का, तर ह्या पिरियडमध्ये फार नाही कष्ट करायला लागत, कारण ते आपसूक होतात. ते आनंदाच्या गोष्टी असतात, ते वेगवेगळे शारीरिक बदल होतात, मानसिक बदल होतात. आपल्या बायकोला सांभाळण्यासाठी नवरा मदत करायला लागतो, ॲडजस्ट करायला लागतो. बायको खूप वेगवेगळ्या इमोशन्समधून जात असते, ती पण ॲडजस्ट करते. सो हा डिलिव्हरीचा पर्यंतचा काळ हा पण खूप एक्साइटिंग असतो, खूप कष्ट नाही करायला लागत.